सांगितला होता. प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा तो 15 ते 16 वर्षांचा असेल. त्याच्या गावाला जायचा बेत ठरला होता. घरच्यांना इतर कामे असल्यामुळे रात्री जेवण उरकल्यावर बसने निघणार होते. साधारण 8च्या सुमारास सगळे आटोपले आणि ते घराबाहेर पडले. मित्राला सोडायला त्याचे वडील आले होते. निघायला जरा घाई झाली, कारण 8:15ला एक बस होती आणि ती चुकली की मग डायरेक्ट 11:50ची. घाई करत ते बस स्टँडवर अगदी वेळेवर येऊन पोहोचली. सुदैवाने त्याला 8:15ची बस मिळाली. वडिलांचा निरोप घेऊन तो बसमध्ये बसला. त्यांना म्हणाला की सुट्टी संपल्यावर मी येईन. कंडक्टरने बेल मारली आणि बस गावाच्या रस्त्याला लागली. बऱ्याच महिन्यांनी तो एकटाच गावाला चालला होता. अर्ध्या पाऊण तासात त्याला झोप लागली. प्रवासात मध्येच त्याला जाग आली आणि त्याने वेळ पाहिली तर रात्रीचे 12:15 झाले होते. पण गावी पोहोचायला अजून 1 तास तरी लागणार होता, म्हणून तो डोळे मिटून तसाच बसून राहिला. काही वेळानंतर कंडक्टरचा आवाज कानावर पडला आणि त्याला जाग आली. तो गावाच्या एसटी स्टॉपवर उतरला. वेळ पाहिली तर 1:30 वाजत आला होता. तो एसटी स्टॉप गावाच्या वेशीवर आहे, त्यामुळे तिथून गावात चालत जावे लागते. म्हणजे तशी गैरसोयच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या स्टॉप समोर एक गणपतीचं छोटंसं मंदिर आहे. कोणीतरी नक्कीच घ्यायला आले असणार याची त्याला खात्री होती आणि ती सुद्धा आजीच असेल असे वाटले. चौफेर नजर फिरवली आणि आजी उभी दिसली. तिला इतक्या महिन्यांनी बघितल्यानंतर त्याला खूप आनंद झाला. तो धावतच तिच्या जवळ गेला. तसे ती म्हणाली, पोरा, तुला यायला उशीर झाला म्हणून आले. रातच्यानं एकट्यानं येणं बरं नवं. तसे तो म्हणाला, हो ग आजी, उशीर झाला यायला. ते गप्पा करतच घराच्या वाटेला लागले. आजीने येताना सोबत मोठी बॅटरी आणली होती. एव्हाना 1:30 वाजून गेला होता आणि अशा वेळी वाटेवर कोण असणार म्हणा. त्यात एसटीतून बस स्टॉपवर उतरणारा तो एकटाच होता. वाट अगदीच निर्मनुष्य होती. त्यात तो रस्ताही दोन्ही बाजूने झाडाझुडपांनी वेढला गेला होता. चालताना आजीने त्याला विचारले, तुझा प्रवास कसा झाला? तो तिच्या प्रश्नाचे उत्तर देणार तितक्या समोरच्या झाडीतून कसलीशी चाहूल जाणवली. त्याला का कोण जाणे, पण असे वाटू लागले की कोणीतरी त्यांच्याकडे पाहते. त्या झाडीत नक्की काहीतरी आहे. त्याने आजीच्या हातातून बॅटरी घेतली आणि तिला म्हणाला, आजी तू थांब इथेच, मी आलोच. तो बॅटरीच्या प्रकाशात वाट काढत त्या झाडीत शिरला. जाताना रस्त्यातून एक मोठी काठी उचलून हातात घेतली. त्याच काठीनं झाडी झुडपं बाजूला सरकवत तो आत जाऊ लागला. तितक्यात अचानक समोरचं दृश्य पाहून त्याची पावलं जागेवरच खेळली. एक 8 ते 9 वर्षांचा लहान मुलगा समोर उभा दिसला. तो त्याच्याकडेच एकटक पाहत होता. या गर्द झाडीत तेही अशा वेळी तो काय करत असेल हे कळायला त्याला मार्ग नव्हता. त्याचे कपडे फाटलेल्या अवस्थेत होते. काटेरी झाडी असल्याने खूप काटे लागले होते. त्यातून रक्तही येत होतं. वाटले की नक्कीच हा हरवला असेल, याला बाहेर काढायला हवं. तो त्याला म्हणाला, काय रे, इथे काय करतोयस? हरवलायस का? चल माझ्यासोबत. पण तो लहान मुलगा समोरून काहीच बोलला नाही. जास्त विचार न करता त्याने त्या मुलाचा हात धरला व बाहेर घेऊन जाऊ लागला. इतक्यात पाठून कुबट जळका वास येऊ लागला. तसे त्याने पाठी वळून पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो लहान मुलगा एका जळालेल्या अवस्थेत होता. त्या क्षणी तर त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही की तो नक्की काय पाहतोय. त्याने हात झटकला आणि त्या लहान मुलापासून तो लांब झाला. पण तितक्यात एक विचित्र प्रकार घडायला सुरुवात झाली. त्या लहान मुलाची उंची हळूहळू करत वाढू लागली. तो घाबरून धावत सुटला. मागे जे काही होतं त्याची उंची आता एका मोठ्या माणसा एवढी झाली. त्याचा चेहरा दिसत नव्हता, पण अंधारात त्याची महाकाय सावली मात्र दिसत होती. घाबरल्यामुळे तो वाट चुकला आणि त्या गर्द झाडीत हरवून गेला. बॅटरीच्या प्रकाशात वाट दिसेल तिथे धावत सुटला. मागे जे काही होतं त्याची सतत चाहूल जाणवत होती. तितक्यात त्याचे नशीब चांगले
म्हणून तो गावाच्या वाटेवर रस्त्याला लागला. आजी तिथेच उभी होती. तिने झटकन त्याचा हात धरला आणि झपाझप पावले टाकत जवळच्या देवळात गेली. तो प्रचंड घाबरला होता. त्याने धापा टाकतच आजीला विचारलं, आजी, मी तिथे जायला नव्हतं पाहिजे. एक लहान मुलगा दिसला आणि त्याचे बोलणे संपते न संपते तसे आजी म्हणाली, गेऱ्या असेल तो. त्याच्या तावडीत कोणी सापडला की त्याची सुटका होत नाही. तू का गेलास पण झाडीत? तो तिची माफी मागतच म्हणाला, आपण चालत जात असताना तिथे मला कोणीतरी असल्याची चाहूल लागली म्हणून मी गेलो. पण आत गेल्यावर मला रस्ता सापडत नव्हता. मी पुन्हा असे कधीही करणार नाही आजी. मला माहीत नव्हतं की असं काही घडेल. ते दोघंही मंदिरातच बसून राहिले. बाहेर सुसाट्याचा वारा सुटला होता. त्याला अजूनही समोरच्या झाडीतून काहीतरी सळसळत गेल्याचा भास होत होता. तितक्यात बाहेरून हाका ऐकू येऊ लागल्या. त्या सगळ्या हाका ओळखीच्या आवाजात होत्या. त्याच्या काका काकू आजोबांच्या आवाजातल्या. आजी म्हणाली की लक्ष देऊ नकोस, आपल्याला भास होत आहेत. आजी सोबत होती म्हणून तिचा आधार होता. त्याने जीव मोठी करून ती रात्र जेमतेम काढली. पहाट झाली आणि हळूहळू उजाडू लागले. तितक्यात दुरून काका येताना दिसला. संपूर्ण गाव शोधून झाल्यावर त्यांना शोधत तो गावाच्या वेशीवर आला होता. माहीत नाही काकाला कसे कळले, पण तो त्यांना म्हणाला की थोडक्यात वाचला तुम्ही. पण या गोष्टीचं खरं कारण देवळाबाहेर पडल्यावर कळलं. देवळापासून काही अंतरावर एक रिंगण आखलं होतं. ते त्या रात्री जर बाहेर पडले असते तर त्यांचे काही खरे नसते. ते थोडक्यात गिऱ्याच्या घेऱ्यातून वाचले होते. या प्रसंगाला आज कित्येक वर्ष उलटली. तो नंतरही बऱ्याच वेळेला गावी गेला, पण त्याला असा भयानक प्रसंग पुन्हा कधीही आला नाही. आजही कधी त्याला त्या रात्रीची आठवण आली की अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही.